गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेत त्रिशंकू अवस्थेमुळे निर्माण झालेल्या सत्ता नाट्याचा अखेर आज मंगळवारी नाट्यमय शेवट झालाय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिलाय। आज सकाळीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे यांची बैठक पार पडली होती। मात्र या बैठकीत त्यांचे खटके उडाल्यामुळे संदीप गिऱ्हे रागात बैठकीतून बाहेर पडले होते। त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे सेनेतील चर्चा कुठेतरी फिसकटली असल्याचं समजलं। त्यानंतर अवघ्या काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा केली। महत्वाचं म्हणजे फक्त एका मताच्या फरकाने चंद्रपुरात भाजपचा महापौर बसलाय। त्यामुळे भाजपने एमआयएम आणि ठाकरेंना सोबत घेऊन काँग्रेसचा गेम कसा केला आणि या त्रिशंकू सत्तेच्या नाट्यात नेमकं काय घडलंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली। खरं तर 66 सदस्यांच्या या महानगरपालिकेत 34चा हा बहुमताचा आकडा कोणत्याच पक्षाला मिळाला नसल्याने भाजप, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू होती। त्यातच भाजपमधील जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यातील वाद, तसंच काँग्रेसमधील वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील संघर्षामुळे या ठिकाणचं राजकीय वातावरण अधिकच तापलेलं। आणि हे महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून महापौर पदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी अवघा काही वेळ शिल्लक असताना चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आणि काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली। मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संदीप गिऱ्हे हे संतापाच्या भरात बैठकीतून बाहेर पडल्याचं समोर आलंय। त्यांच्यातील बैठक का फिसकटली तर ठाकरे गटाला महापौर पद किंवा मोठा वाटा हवा होता, परंतु काँग्रेस 5 वर्ष पूर्ण महापौर द्यायला तयार नव्हती। काँग्रेसकडनं ठाकरेंना उपमहापौर पदाची ऑफर होती, मात्र गिऱ्हे आणि वडेट्टीवार यांच्यात खटके उडाले आणि पुढे संदीप गिऱ्हे रागाने ती बैठक सोडून बाहेर पडले। त्यानंतर काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा केली। एकीकडे असं सगळं सुरू असलं तरी दुसरीकडे खासदार संजय राऊत सकाळी असं म्हणाले होते की उद्धव ठाकरे भाजपला सत्ता मिळू देणार नाही। पण आता चित्र पालटलंय। असं म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरे आणि राऊतांना अंधारात ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रपुरात भाजपला पाठिंबा दिलाय। दरम्यान ठाकरेंनी भाजपशी डील केली आहे। भाजप आणि ठाकरे गटामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर पद 6.25 वर्षांच्या प्रत्येकी 2 टर्म मध्ये वाटून घेण्याबाबत एकमत झालंय। तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे 5 वर्ष उपमहापौर असतील, तर स्थायी समिती ही पहिल्या आणि 4थ्या वर्षासाठी ठाकरे गटाला देण्यात आली आहे। आता ठाकरेंनी भाजपला पाठिंबा का दिला यावर संदीप गिऱ्हे म्हणाले की आमच्या पक्षाला महापौर पद मिळावं ही आमची भूमिका होती। याबाबत काँग्रेसची चर्चा सुरू होती। मी आज सकाळी देखील विजय वडेट्टीवारांच्या कार्यालयात गेलो होतो, पण महापौराबाबत विनंती केली, पण ते आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते। त्यामुळे आणि विकासाला चालना देण्यासाठी पुढे आम्ही भाजप सोबत बोलणी केली। दरम्यान किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार आमच्या संपर्कात होते। त्यानुसार आम्ही फॉर्म्युला ठरवला की पहिली 1.25 वर्ष भाजपचा महापौर, त्यानंतर शिवसेनेचा महापौर, तसेच उपमहापौर 5 वर्ष आणि स्थायी समिती पहिलं आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे असतील, असा फॉर्म्युला या ठिकाणी ठरला असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते संदीप गिऱ्हे यांनी दिली। याच पार्श्वभूमीवर दुपारी चंद्रपुरात महापौर निवडणूक झाली, ज्यात भाजपने संगीता राजेंद्र खांडेकर यांना व्हीप दिला। तसेच काँग्रेसकडून महाडुळे या उमेदवार होत्या। यांच्यात मतदान पार पडलं आणि निकाल हा 32 विरुद्ध 31 असा लागला, ज्यात फक्त एका मताच्या फरकाने या ठिकाणी भाजपचा विजय झाला। आता हे कसं शक्य झालं
तर वंचितचे 2 नगरसेवक यावेळी गैरहजर राहिले. तसेच MIMचा 1 नगरसेवक या ठिकाणी तटस्थ राहिला. त्यामुळे बहुमताचा आकडा जो 34 होता तो घसरून 32 पर्यंत खाली आला, ज्यात ठाकरे गटाच्या 6 मतांनी भाजपला साथ दिली. आणि असं म्हटलं जात आहे की MIMने अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी मदत केली आहे. आणि म्हणूनच भाजपने MIM आणि ठाकरेंना सोबत घेऊन काँग्रेसचा परफेक्ट कार्यक्रम केलाय असं म्हटलं जात आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.